नमस्कार मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना या योजनेबद्दलची काही महत्त्वपूर्ण अपडेट्स पाहणार आहोत. मित्रांनो, सध्या मार्केटमध्ये या योजनेबद्दल खूप काही अफवा पसरवल्या जात आहेत. कारण ही योजना जी आहे ती अतिशय महत्त्वपूर्ण अशी योजना असणार आहे आणि ह्याच्या संदर्भात भरपूर शेतकरी मित्र हे उत्सुक आहेत. त्याच्यामुळे याच गोष्टीचा फायदा घेऊन मार्केटमध्ये बरेच लोक तुमचा प्रोजेक्ट रिपोर्ट काढून देतो, तुम्हाला प्रशिक्षण प्रमाणपत्र देतो, या गोष्टींसाठी अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये पैसे उकळत आहेत. तर अशा कोणत्याही अफवांना बळी न पडता या योजनेचं जे काही अपडेट आहे ते अपडेट आज या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. तर मित्रांनो, मुख्यमंत्री ग्रामीण उद्योजकता पशुधन योजना ही जी योजना आहे ती 1 मे 2026 या दिवशीच चालू होणार होती, परंतु काही तांत्रिक अडचणीमुळे ही योजना पुढे ढकलण्यात आली. या योजनेचं जे काही पोर्टल आहे, म्हणजे ही योजना राबवण्यासाठी जे काही पोर्टल तयार करण्यात येणार होतं त्या पोर्टलचं काम अद्यापही पूर्ण झालेलं नाही आहे. ही योजना जी आहे ती आपली, जशी आपण महा-डी-बी-टीवरती सर्व योजना आपण लाभ घेतो सर्व योजनांचा, त्याच पद्धतीने या योजनेचा लाभ सुद्धा आपल्याला महा-डी-बी-टीवरतीच घेता येणार आहे. याच्यासाठी महा-डी-बी-टीवरती स्वतंत्र असं पोर्टल तयार करण्याचं काम अंतिम टप्प्यामध्ये आलेलं आहे. सध्या ह्या योजनेचं काम अंतिम टप्प्यात असल्यामुळे पुढील काहीच दिवसामध्ये हे पोर्टल व्यवस्थितपणे चालू होईल. 1 जून रोजी या योजनेच्या अंमलबजावणीसाठी जे काही निधी वितरण करण्यासाठी एक लेखाशीर्ष महत्त्वाचं असतं, तर ते लेखाशीर्षास मान्यता ही 1 जून रोजी मिळालेली आहे. त्याचा अधिकृत असा GR हा 1 जून 2026 रोजी निर्गमित करण्यात आला होता. त्याच अनुषंगाने या योजनेची अंमलबजावणी लवकरच होईल आणि याचं पोर्टल हे लवकरच म्हणजे 20 जून नंतर चालू होण्याची दाट शक्यता आहे. तर या योजनेची जर अजून काही नवीन अपडेट आली किंवा या योजनेचे जर फॉर्म चालू झाले तर त्याबद्दलची सर्वात महत्त्वपूर्ण अशी अपडेट सर्वात आधी आपल्या चॅनलवरती दिली जाईल. त्याच्यामुळे कोणत्याही अफवांना बळी पडू नका आणि कोणालाही विनाकारण कोणत्याही कारणासाठी पैसे देऊन आपलं नुकसान करून घेऊ नका. भेटूयात अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसह. तोपर्यंत धन्यवाद.